नमस्कार, मी आनंद सोंडके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दिनांक 12 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात संत रविदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नांदेड शहरातील ITI कॉर्नर ते शक्तीनगरपर्यंत भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तरी या शोभायात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दिनांक 12 फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन नांदेड शहरात करण्यात आले आहे. या जयंती महोत्सवाचे अध्यक्ष माधवराव निंबाळकर, उपाध्यक्ष के गंगासागरे, विजय इंगळे, कोषाध्यक्ष विशाल बनसोडे, कार्याध्यक्ष गजानन जोगदंड, सुरेश शेळके, सहकोषाध्यक्ष नरसिंह सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. जयंतीनिमित्त नांदेड शहरातील ITI कॉर्नर ते शक्तीनगरपर्यंत भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत जास्तीत जास्त समाज बांधव महिला भगिनींनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी केले आहे. सर्वांना जय रविदास, जय शिवराय, जय भीम. प्रथमतः मी सर्व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं नांदेड जिल्ह्यातील सर्व चर्मकार समाज बांधवांना असे आवाहन करतो की संत शिरोमणी जगद्गुरू रविदास महाराज यांची 648वी जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. आणि त्यानिमित्तानं ITI पासून ते शक्तीनगरपर्यंत भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरोखरच ही भव्य शोभायात्रा भूतो न भविष्यती अशी असेल, आजपर्यंत झाली नाही अशा पद्धतीची. वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे असतील, अनेक प्रकारचे वाद्य या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. खूप सुंदर असं आजपर्यंत झाली नाही अशी शोभायात्रा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून आयोजित केलेली आहे. त्याचा आपण सर्व चर्मकार समाज बांधवांनी लाभ घ्यावा आणि कुठल्याही अफवेला बळी न पडता, कुठल्याही गैरसमजाला बळी न पडता आपण सरळ सकाळी 11 वाजता 12 तारखेला ITI येथेच यावं आणि ITI येथून ही भव्य शोभायात्रा प्रारंभ होईल. आणि गांधी ITI, शिवाजीनगर, वजिराबाद चौरस्ता, कलेक्टर ऑफिस, चिखलवाडी कॉर्नर, गुरुद्वारा, मोंडा ते शक्तीनगर मध्ये विसर्जित होईल. आणि त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जे काही मान्यवर येतील त्यांचं मार्गदर्शन पण प्रबोधन पण आपल्या सर्व समाज बांधवांना लाभणार आहे. म्हणून यावेळेसच्या जयंतीला आपण कोणीही घरात न बसता सर्व माझी व्यापाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना विनंती आहे, कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाची रजा टाकावी आणि व्यापाऱ्यांनी 1 दिवस आपली दुकानं बंद ठेवून माता भगिनीसह, आपल्या मुलाबाळासह, सोबत सहकुटुंब, सहपरिवार या शोभायात्रेमध्ये उपस्थित राहून समाजाची ताकद आपण दाखवावी. ही जयंती अतिशय उत्साहात साजरी करावी. परत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं संत शिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व चर्मकार समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रविदास, जय भीम. या 12 फेब्रुवारीला श्री संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम नांदेड या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे आपलं ITI चौक, महात्मा फुले पुतळा ते शक्तीनगर अशी दरवर्षी मिरवणूक राहती आणि याही वर्षी तशीच राहणार आहे. आणि त्या अनुषंगाने शक्तीनगरला पण रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त भरघोस कार्यक्रम असे ठेवण्यात आलेले आहेत. तरी सर्व जनतेला मी एकच आवाहन करीत आहे की आपण कुठेही न थांबता 12 तारखेला ITI चौक, महात्मा फुले पुतळा या ठिकाणी येऊन जयंतीमध्ये सामील व्हावं ही अशी विनंती करतो. आणि सर्व जनतेला जयंतीच्या व आमच्या संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देतो. थांबतो. जय रविदास, जय भीम, जय भारत, जय शिवराय. मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची युती जिल्हा अध्यक्ष ज्योती सोनटक्के. सर्वप्रथम सर्वांना जय रविदास. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक तथा माजी समाज कल्याण मंत्री आदरणीय बबनरावजी घोलप साहेब व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय माधवरावजी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यामध्ये वर्षीप्रमाणे याही वर्षी 12 फेब्रुवारी वार बुधवार रोजी संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. तरी सर्व चर्मकार समाज बांधवांना व माझ्या माता भगिनींना आग्रहाची विनंती आहे की येणाऱ्या 12 तारखेच्या संत रविदास महाराज यांच्या जयंती सोहळ्यात
सर्वांनी सहभागी व्हावे व सर्वांनी सहभागी होऊन जयंतीची शोभायात्रेची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. ही शोभायात्रा नांदेड शहरातील आयटीआ कॉर्नर ते शक्तीनगर पर्यंत काढण्यात येत आहे. तरी सर्वांनी या शोभायात्रेस उपस्थित राहून या शोभायात्रेची शोभा वाढवावी. जय रविदास, जय भीम. संत रविदास महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.